द लॉर्ड. जय ख्रिस्त मंडळी. आजच्या दिवसामध्ये देवबापाचं वचन आपल्या प्रत्येकासाठी येत आहे आणि ते वचन आहे योबाचं पुस्तक 22 अध्याय आणि त्याचं 23 वचन. जीवनामध्ये मनुष्य ज्यावेळेस जीवन जगत असतो नक्कीच खास कळगे येतात, त्रास, अडचणी, दुःख, संकट आणि अशा बऱ्याचशा काही गोष्टी असतात ज्यामुळे तो त्याच्या जीवनामध्ये एका चांगल्या स्तरावरती असतो, त्यातून तो पडून जातो. आणि कोणालाच असं वाटत नाही का त्या स्थितीमध्ये त्याने नेहमी राहा. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या पडलेल्या स्थितीतून पुन्हा एकदा माझी उभारणी व्हावी, पुन्हा एकदा मी उठून उभा राहावं. माझ्या देवाचे लोक, याच्यासाठी आज देवबापाचं वचन तुमच्या आणि माझ्यासाठी या ठिकाणी आज सांगत आहे की आपल्याला जर वाटतं आपल्या जीवनामध्ये आपण पडलेल्या स्थितीतून पुन्हा एकदा उठून उभं राहावं, तर याच्यासाठी एक योग्य मार्ग बायबल आपल्याला शिकवतो. आणि बायबल असं सांगतं, योबाचं पुस्तक 22 अध्याय आणि त्याचं 23 वचन, त्यामध्ये असं लिहिलं, तू सर्व समर्थाकडे वळालास, आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर केला, तर तुझी पुन्हा उभारणी होईल. देवाचे प्रियजन हो, पुन्हा उभारणी होण्याचा एक योग्य मार्ग या ठिकाणामध्ये आहे आणि तो आहे आपला अधर्म, आपल्या वाईट गोष्टी, आपल्या चुका, आपलं पाप, आपले अपराध, आपलं व्यसन आणि व्यसनाचं जीवन, या जीवनाला सोडून आपण एक चांगलं जीवन जगावं ज्याद्वारे आपली पुन्हा उभारणी होते असं बायबल सांगतात. देवाचे लोक अनगिनत चुका, अपराध, पाप आपल्या जीवनातून घडतात आणि ते चुका, अपराध, पाप ज्यावेळेस आपल्या जीवनातून घडत असतात त्यावेळेमध्ये आपण ज्या चांगल्या स्थितीत असतो त्या ठिकाणातून आपण पुन्हा एकदा लयास जातो आणि आपण पडून जातो. आणि आपल्याला वाटत नाही असं की आपण त्या स्थितीमध्ये नेहमी राहावं. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपण आपली उभारणी झाली पाहिजे, पुन्हा एकदा आपण उठून उभं राहिलं पाहिजे. माझ्या प्रियांनो, खरोखर आजच्या दिवसामध्ये मला तुम्हाला सांगायची, जर अशा पडलेल्या स्थितीमध्ये, जर अशा निराशेमध्ये, जर अशा काळोख अंधारामध्ये, जर अशा दुःखामध्ये जर कोणी असेल, तर माझ्या प्रिय बंधूंनो, बहिणींनो, देवबापाच्या वचनाच्या आधाराने मी तुम्हाला सांगतो की आज तुम्ही आपल्या जीवनाला प्रभूच्या स्वाधीन करा आणि देवाच्या जवळ या. ज्यावेळेस आपण आपल्या सर्व चुका, अपराध आणि पापांना सोडून देवाच्या जवळ येतो त्यावेळेस देव आपल्याला प्रेमाने जवळ करतो. तो त्यावेळेस आपल्या चुकांवरती, आपल्या अपराधांवरती बोट ठेवत नाही, तर तो आपल्याला प्रेमाने क्षमा करतो आणि एक चांगलं जीवन जगण्याची सुरुवात करण्याची तो आपल्याला संधी देतो. तो आपल्याला पडलेल्या स्थितीतून पुन्हा एकदा उठून उभं करतो. ज्यावेळेस लूका वर्तमान आणि त्याचा 15 अध्याय आणि त्याचं 11 पासून काही पुढची वचन आहे, त्यामध्ये एक मुलगा आहे, असाच चुकलेला मुलगा, ज्याने आपल्या बापाची सर्व मिळकत, सर्व पैसा, ऐवज या सर्व गोष्टी घेतल्या आणि घेऊन तो परदेशामध्ये, दूर देशात निघून गेला. त्या ठिकाणामध्ये त्याने वाटेल ते मनाला वाटेल तसं तो वागला, चूक, अपराध आणि पाप केले. आणि हे करत असताना त्याच्याजवळचा जो काही पैसा अडका होता सर्व संपून गेला आणि तो एका खूप खालच्या स्तराचं काम करू लागला आणि तो पडलेल्या स्थितीमध्ये होता. आणि अशा वेळेमध्ये त्याला समजत नव्हतं की त्याने काय केलं पाहिजे. परंतु अचानक रीतीने त्याच्या मनामध्ये एक विचार आला की मी जे माझं पडलेले जीवन आहे, या जीवनामध्ये जगण्याच्या पेक्षा मी अशा परिस्थितीमध्येच का होत नाही, परंतु मी माझ्या बापाकडे जाईन आणि मी माझ्या बापाला क्षमा मागेन आणि मी माझ्या वडिलांना म्हणेन मला माफ करा, मला क्षमा करा, पाहिजे तर मला तुमचा मुलगा म्हणून घेऊ नका, मला एक नोकर म्हणून तुमच्या घरामध्ये स्थान द्या. आणि असा विचार ज्यावेळेस तो करतो, बायबल असं सांगतं का तो आपल्या बापाच्या घरी येतो आणि बाप ज्यावेळेस त्याला पाहतो, बाप त्याच्याकडे धावत जातो, त्याला आलिंगन देतो आणि बाप काय करतो, त्याला आपल्या जवळ घेतो. त्यावेळेस तो वडील, तो पिता त्याला असं म्हणत नाही की माझ्या मुला तू कितीतरी पैसे घेऊन माझ्याजवळून निघून गेला आणि त्या पैशाचं तू कशी विल्हेवाट लावली, त्या पैशाची नासधूस तू कशी केली. नाही माझ्या देवाचे लोक, त्याचा बाप, त्याचं वडील, त्याचा पिता त्याला तसं कधीच बोललेलं नाही असं बायबल सांगतं. ज्यावेळेस तो मुलगा आपल्या चुकांचं विवरण त्याच्या पित्याजवळ करत होता, त्या पित्याने त्या चुकांना ऐकलं सुद्धा नाही, तर त्याने आपल्या दासांना आज्ञा केली की जा माझ्या मुलासाठी तुम्ही उत्तमातून उत्तम कपडे आणा, जोडे आणा, त्याच्या पायामध्ये घालण्यासाठी त्याला उत्तमातून उत्तम चांगली अंगठी मुद्रा त्याला दिली आणि पुन्हा एकदा पुत्राचा अधिकार आणि स्थान त्याला मिळालं. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, याला म्हणतात पुन्हा उभारणी होणं. जर आज तुमच्या आणि माझ्यापैकी कोणी असू दे, जर आज आपल्यापैकी जर कोणी अशा पडलेल्या स्थितीमध्ये असेल, ती पडलेली स्थिती दुःखाची असेल, निराशेची असेल, त्रासाची असेल, व्यसनाची असेल, कुठली परिस्थिती असू शकते.
आणि जर तुम्हाला असं वाटतं की या परिस्थितीमधून मी पुन्हा उठू शकत नाही, बाहेर पडू शकत नाही, तर आज देवबापाचं वचन तुमच्या आणि माझ्या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी आहे. आणि देव म्हणतो का ज्यावेळेस तू आपल्या वाईट कामांना, ज्यावेळेस तू आपल्या चुकांना, अपराधांना, पापांना सोडतो आणि देवाकडे वळण्याचा निर्णय करतो, त्यावेळेस देव तुझी पुन्हा उभारणी करेल. हालेलुया. त्या मुलाला पुन्हा एकदा त्याची जी जागा होती ती जागा मिळाली. देवाने त्याला दोष दिला नाही, त्याच्या बापाने त्याला दोष दिला नाही. माझ्या प्रियांनो, खरोखर परमेश्वर तुमचा आणि माझा पिता आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी, भले ते जीवन किती वाईट असू द्या, परंतु ज्यावेळेस तुम्ही आणि मी देवाकडे वळतो, त्या परमेश्वराकडे वळतो, सर्व आपले चूक, अपराध, व्यसन, भांडणं, मारामाऱ्या या सर्व वाईट गोष्टींना सोडून ज्यावेळेस तुम्ही आणि मी देवाकडे वळतो ना, देव आपल्याला दोष देत नाही, तो आपल्याला जवळ करतो. ज्यावेळेस आपण प्रकटीकरण 2 अध्याय 5 वचन वाचतो, त्या ठिकाणामध्ये देवाचं वचन आणखीन एक रीतीने सांगतं. पहा, वचन असं सांगतं, म्हणून तू कोठून पतन पावला आहेस याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. हालेलुया. देवबापाचं वचन सांगतं, म्हणून तू कुठून पतन पावलास. ते छोटंसं खोटं बोलणं, ते छोटंसे लहानसं गुटखा किंवा तंबाखू किंवा सिगरेट याचा पहिला भाग घेणं, ज्या काही गोष्टी, भले तो दारूचा पहिला ग्लास असेल, सिगरेटचं पहिल्यांदा ओढणं असेल, किंवा ती तंबाखू थोडीशी असेल, सुरुवातीला कोणी दिलेली असेल, आज देवा म्हणतो त्या गोष्टीची तू आठवण कर, कुठून तू पडलास, आणि त्या गोष्टींना सोड आणि सोडून तू माझ्याकडे ये. म्हणजे देव म्हणतो माझ्याकडे ये, पश्चाताप कर. आणि ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने पश्चाताप करतो, परमेश्वर आपल्याला दोष लावत नाही, तर तो आपल्याला आलिंगन देतो, प्रेमाने जवळ करतो. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आजच्या स्थितीमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की आज जर अशा स्थितीमध्ये कोणी असेल, तर प्रभू म्हणतो माझ्या मुला, माझ्या मुली, या सर्व वाईट गोष्टींना सोड, आपल्या डेऱ्यातून तू अधर्म दूर कर आणि माझ्याकडे ये, म्हणजे मी तुझी पुन्हा उभारणी करेन. हालेलुया. देवाचे प्रिय जन, आज हे वचन खरोखर प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण आहे. प्रभू करो हे वचन तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण ठरो. प्रभूची कृपा आणि शांती आपल्या प्रत्येकासोबत असो. आमेन. प्रेज द लॉर्ड.